विविध कृषी विद्यापीठांमधील रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने त्यासंबंधीचा आकृतीबंध पंधरवड्यात मंजूर करून पुढील कार्यवाही करण्यात येईल। विद्यापीठात आवश्यक वसतिगृहांसाठी तसेच पायाभूत सुविधांसाठी निधी मिळवून देऊ अशी ग्वाही राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली। ते अकोल्यात बोलत होते। राज्यातील सर्व कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू आणि अधिकाऱ्यांची बैठक डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या सभागृहात कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेत झाली। यावेळी ते बोलत होते। डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाख, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांच्यासह विविध विद्यापीठांचे अधिकारी उपस्थित होते। बैठकीत कृषी मंत्री भरणे यांनी सर्व विद्यापीठांचे कार्यक्षेत्र, उपक्रम, अडचणी आदींबाबत जाणून घेतलं आणि पदभरती, पायाभूत सुविधा, वसतिगृहाबाबतच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासनही दिले। हवामान बदलाचं जगावर मोठं संकट आहे। अचानक अतिवृष्टीसारख्या संकटानं शेती व पिकांचं नुकसान होतं। हे आपल्या सर्वांना आव्हान आहे। त्यामुळे बदलत्या स्थितीतील संकटावर मात करून शेती उत्पादन व शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी नवनवे प्रयोग व संशोधन करण्याचे कृषी विद्यापीठानं प्रयत्न करावे असं आवाहनही त्यांनी केलं।